मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री श्री आदिती तटकरे यांच्या ऑफिशियल पेजवरती एक महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। या माहितीच्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती समजून घेणार आहोत, तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत KYC करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन महिला व बालविकास मंत्री श्री आदित्य तटकरे यांनी केले आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC करणे अत्यंत सहज व सोपी प्रक्रिया आहे, परंतु काही लाभार्थी महिलांना वेळेच्या अभावी किंवा त्यांच्याकडे स्मार्टफोन नसणे, असला तरी तो वापरता न येणे किंवा शैक्षणिक पात्रता कमी असणे या किंवा इतर कारणांमुळे या लाभार्थी महिलांना आपली KYC स्वतः करता येत नाही। याचाच फायदा घेऊन काही अप्रवृत्तीचे लोक अशा महिलांकडून KYC करण्यासाठी आर्थिक रक्कम वसूल करत आहेत। मंत्री महोदयाच्या माध्यमातून पुढे सांगण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे, परंतु चुकीची KYC प्रक्रिया दुरुस्त करण्यासाठी लाडक्या बहिणींना 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। या KYC करण्याच्या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नसून महिला स्वतः मोबाईलवरून स्वतःची KYC सहज करू शकतात किंवा आपल्या भागातील अंगणवाडी सेविकाची KYC करण्यासाठी मदत घेऊ शकतात। अशा प्रकारची स्पष्टपणे माहिती मंत्री महोदयांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। KYC कशा पद्धतीने करायची याबाबतच्या व्हिडिओची लिंक वरील आय बटनावर लावलेली आहे। हा व्हिडिओ पाहून त्याप्रमाणे तुम्ही तुमची KYC करू शकता। धन्यवाद।